फैकल्टीज यहाँ पे आती है, यहाँ पर उनके क्लासेस की जाते हैं. त्यांच्याशी पण संलग्न आहे हो संस्था. हो, हे जो निलीट आहे आणि सिम्बायोसिस, VIT, पुणे युनिव्हर्सिटी आणि NCVT, एवढ्या संस्थांची आम्ही संलग्न आहोत. आता सर मी तुमचा जेव्हा परिचय वाचला त्याच्यात तुम्ही या सगळ्याच्या पलीकडे एक चांगले कवी आहात, लेखक आहात आणि तीर म्हणून तुमचं नाही का खूप प्रसिद्ध आहे लेखन. तर त्याबद्दल काय सांगाल? हा छंद कसा जोपासला? बघा, जसं मी सुरुवातीला सांगितलं, मी जेनेटिक्सिस्ट आहे. मी डॉक्टरेट केलं आहे याच्यामध्ये. माझे बरेच रिसर्च पेपर्स पब्लिश्ड आहेत. सायंटिफिक फील्डमध्ये लिहिण्याची आणि वाचनाची सवय होती. इथं आल्यानंतर मला वाटते जेव्हा सैनिकांना बघितलं तेव्हा माझ्यातलं इमोशनल सेंटर ॲक्टिवेट झाला. कविता लेखन माझं काही लहानपणापासूनचा छंद नाही. मागच्या 6-7 वर्षापासूनच लिहून राहिलो आहे कविता. पूर्वी कधी कॉलेजमध्ये वगैरे लिहिली असेल तर ही कविता, पण इथं जे मी इथल्या वातावरणातच मी कवी झालो आणि यांना बघूनच मी कविता लिहायला शिकलो. माझी पहिली कविता अभय मेरी जिम्मेदारी, तर ती मला स्वतःला माझी जिम्मेदारी आठवण देण्यासाठीच लिहिलेली कविता होती. की सैनिकांनी देशासाठी आपलं सर्वस्व त्याग केलं, आपले हातपाय गमावले, तर त्यांना आपल्या पायावर उभं करण्याची जिम्मेदारी माझी आहे. म्हणून त्या शीर्षक पण त्या कवितेचं नाव अभय मेरी जिम्मेदारी असं मी. नंतर सचमुच तू एक वीरांगना आहे. तुम्ही जसं विचारलं की हिचं हिचं कमी असते का, नाही, ती खरंच वीरांगना आहे. त्याच्यावर पण तिचं पूर्ण एक कविता लिहिली आहे, सचमुच तू एक वीरांगना आहे. तर ती डिसेबल्ड सैनिकांच्या पत्नीवर लिहिलेली कविता आहे. आणि असे एक एक करत करत माझ्या जवळपास 235 कविता झाल्या, मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये. काही भजनं पण टाकले आहेत. माझं एक चॅनल आहे तीर की तरकश, तर तिथं मी टाकत असतो कविता. ब्लॉग पण आहे. तर काही विनोदी कविता आहेत, काही सामाजिक कविता आहेत, काही पॉलिटिकल कविता पण आहे. जसं माझं नाव आहे तीर, माझ्या कविता पण तीरासारख्याच आहेत. बोचणाऱ्या आहेत, सरळ आहेत. आणि तीर हा ॲक्रोनिम आहे. तीरचा अर्थ आहे की टार्गेटेड एज्युकेशनल इमोटिव्ह रायटिंग्स. सर दॅट इज तीर. सुटला की तो गेल्याशिवाय तर तो कुठं टार्गेटेड आहे, तो कुठं ना कुठं तरी पोहोचणार तो. तो सर हम जानना चाहेंगे कि आपने आपका एजुकेशन वो कौन से कॉलेज से किया था और क्या आपका गोल फिक्स था, मतलब कि मुझे ये और ये करना था, या आपको मार्गदर्शन करने के लिए आपने किस किस की मदद ली थी? देखिए, मैं बताना चाहता हूँ, मैं एक बहुत ही छोटे से गांव से हूँ. अच्छा. मराठी मीडियम में मैं पढ़ा हूँ. जिला परिषद स्कूल से मेरी प्राथमिक शिक्षा वहाँ से हुई. और हाँ, और वो चंद्रपुर, आपने नाम सुना होगा, चंद्रपुर जिला, गढ़चिरौली चंद्रपुर, वहाँ से एक छोटा सा गाँव है सिंधेवई, तो वहाँ से मैं बिलोंग करता हूँ. गाइडेंस के नाम से हमें कोई था नहीं. मैं 1978 में 12th पास हुआ. तो एक अवेयरनेस, स्टूडेंट के लिए अवेयरनेस बहुत ज़रूरी है. अगर स्टूडेंट अवेयर है वातावरण के बारे में, थोड़ी अगर उसको इच्छा शक्ति है और उसने अगर खुद को समाज के साथ आपके आजू बाजू में क्या हो रहा है उसके बारे में अगर आपने खुद को अपडेट रखा, तो वो लक्ष्य सिद्धि तक जा सकता है. बचपन में मेरा कोई एटलीस्ट 10th क्लास तक मेरा कोई सैनिक बनने का इरादा नहीं था. 12th में जाते जाते मुझे ऐसे ही एक दिन मैंने कहीं से पढ़ा था कि एयरफोर्स में हमारे गांव में एक ही मेरे गांव में सैनिक था, जो जब वो यूनिफॉर्म पहन के जब दिखता था तो हमें बहुत फख्र महसूस होता कि ये हमारा भारत का एक ही जवान है. उसका मडावी, हवलदार मडावी करके उसका नाम. वो मैं बचपन में देखता था उनको. तो 12वीं जब मैं पास हुआ तो मुझे कि एयरमैन के बारे में कोई पेपर में आया था. मैंने एयरमैन के लिए अप्लाई किया. एयरमैन के सिलेक्शन भी हो गया था मेरा. मुझे उस टाइम ये पता भी नहीं था कि जवान, जेसीओज, अफसर ऐसी रैंक भी होती है. किसी को भी नहीं पता होता. मैंने तो देखा है कि इवन पढ़े लिखों को भी नहीं पता होता ये रैंक वगैरह क्या है, राइट. तो मैं भी उसी में से था.
तो जब मैं एग्जामिनेशन दे दिया, उन्हीं के बाद भी फिर मेरे कॉलेजेस के लिए अप्लाई किए, तो मेरा नागपुर वेटनरी कॉलेज में मेरा नंबर आया, अच्छा। तो मैं वहाँ पर ज्वाइन भी कर लिया। तो ज्वाइन करने के बाद फिर लेकिन घर में उसका मेरा सिलेक्शन लेटर आ गया था एयरमैन के लिए, तो मैं वो एयरमैन का लेटर मेरे पिताजी ने देखा, अच्छा। तो उन्होंने सोचा कि ये तो वेटनरी कॉलेज में गया है, ग्रेजुएशन कर रहा है, तो इसको इसके बारे में नहीं बताते। अच्छा। ठीक है, दे वांटेड मी टू डू माई एजुकेशन फर्स्ट। Education first। बहुत सही डिसीजन किया था शायद उन्होंने। तो मुझे पता नहीं था, जब मैं दिवाली की छुट्टी में घर में आया तो मुझे वो लेटर कैसे मिला, तो मुझे बहुत गुस्सा आया अच्छा। कि आपने मुझे बताया क्यों नहीं। तो उन्होंने बोला कि तुम पहले ग्रेजुएशन कर लो, बाद में चले जाना। तो शायद उनका डिसीजन था पिताजी का, जो पिताजी जो बोलते थे मैं मानता ही था, राइट। तो एक वो इच्छा थी, वो सिलेक्शन भी हो गया था, लेकिन मुझे इससे ये पता चला कि मेरा सिलेक्शन हो सकता है, अच्छा। क्षमता आहे फर्स्ट टेस्ट। मग 12वी नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं जेनेटिक्समध्ये। अच्छा। जसं आर्मीमध्ये मेडिकल कोर आहे, तसं आर्मीमध्ये आर्वी कोर पण आहे, रिमाउंट वेटनरी कोर म्हणतात। अच्छा। तुम्ही जेवढे घोडे वगैरे बघता याच्यामध्ये, त्यांचं ब्रीडिंग, त्यांचे ट्रेनिंग, म्हणजे जसं सैनिकांना ट्रेन करतात तसं डॉग्स, श्वान आणि हॉर्सेस, कॅमल, एलिफंट यांना पण सैनिकी शिक्षण असते। हाँ। राइट, जैसे कि होता है। नाहीतर नहीं तो भाग जाएंगे घोड़े भी, तो उनको ट्रेनिंग देना पड़ता है। अगर जैसे ब्लास्ट की आवाज़ आई तो सब एनिमल्स भाग जाएंगे, सही बात है। लेकिन उनको ट्रेन करना पड़ता है। उसका बहुत बड़ा ट्रेनिंग सेंटर है मेरठ में। मेरठ। इवन डॉग्स को भी ट्रेन किया जाता है। डॉग्स उसको एक्सप्लोजिव कैसे डिटेक्ट करना, आपने देखा होगा, आपने जनरली चोर को पकड़ते हैं, ट्रैकिंग बोलते हैं उसको, राइट, राइट। तो वैसे ही अगर कहीं आईडी छुपा हुआ है, एक्सप्लोजिव बॉम्ब रखा है, तो डॉग उसको सूंघते हैं। आपने एयरपोर्ट में या रेलवे स्टेशन पे देखा होगा, सामान सूंघाते dogs रहते हैं, हैं। आर्मी डॉग्स रहते हैं, तो उसके बैग के अंदर कोई एक्सप्लोजिव तो नहीं छुपा है, तो वो उनकी ट्रेनिंग दी जाती है। तो आरबीसी का सेंटर जो है ये काम करता है। एक तो लड़ाई के लिए डॉग, हॉर्सेस, आपने जितने भी परेड में देखते हैं, आरडी परेड में वगैरह घोड़े दिखते हैं, है ना, राजपथ पे, वो सब आरवीसी के होते हैं। RVC के होते हैं। तो वैसे डॉग्स भी आरवीसी के हैं। तो मैं उस कोर में मेरा सिलेक्शन हो गया था, आओ। राइट। तो वो मेरठ में है। बाकी उसमें फिर अलग अलग ट्रेड्स भी है, अलग अलग ट्रेड है उसमें। तो मेरा बिकॉज ऑफ जेनेटिक्स में फिर डीआरडीओ में भी साइंटिस्ट रहा तकरीबन 6-7 साल यहाँ से आने के पहले। तो ऐसे अलग अलग अनुभव मेरे इसमें होते रहते हैं। और आर्मी में क्या है, चाहे आप कोई सर्विसेज से हो या कोई रेगुलर आर्म्स से हो या इन्फेंट्री से हो, वेपन ट्रेनिंग एंड सेल्फ डिफेंस सबको करना पड़ता है। आपको बंदूक चलाने आनी चाहिए, आपको लड़ाई करनी आनी चाहिए, लेकिन इन्फेंट्री का रोल अलग है। इन्फेंट्री के जवान हमेशा लड़ाई के लिए सबसे आगे रहते हैं, बराबर है। और आर्टिलरी के जवान अलग है, जो गन्स चलाते हैं, बोफोर्स चलाते हैं, वो आर्टिलरी के जवान है। फिर आर्मर्ड कोर जो टैंक के अंदर बैठे होते जवान होते हैं। ऐसे अलग अलग रोल के अलग अलग सेक्शंस है, तो उस तरह से लड़ाई का काम चलता है। अच्छा। हर एक व्यक्ति बहुत इम्पॉर्टंट है आर्मी में। आता आपण खूप सिनेमा पाहिले सर लहानपणापासून, हो. म्हणजे बॉर्डर पाहिलं असेल, हो. ते अगदी आता शेरशहा वगैरे हे, आता ते तर नाही का बरंच एडिट करतात किंवा बरेच रिटेक होतात, पण खरे रिअल हिरो तर तुम्ही असता तिथे की प्रत्यक्ष लढाईला सामोरं जाताय। मग रिअल आणि रिअल याच्यामधली जी तफावत आहे त्याबद्दल थोडं बरंच सांगा. फरक आहे। काय म्हणजे जसं वॉर फार मोठा असतो। समजा जसं लोंगोवालचं जे वॉर आहे, बॉर्डरमध्ये जे दाखवलं आहे, हां, हां. तो पूर्ण कार्यक्रम तुम्हाला फक्त 2.5 तासामध्ये दाखवायचा आहे। हो, हो. आणि त्या 2.5 तासामध्ये रोमांच आहे आणि सगळं दाखवतात, ते प्रयत्न करतात, मुवमेंट हे ते सगळं, कारण रोमांचक झालं पाहिजे। लढाई ॲक्च्युली तशी नसते। लढाईमध्ये सैनिक वाटच बघत असतो, रात्रंदिवस माझ्यासमोर दुश्मन केव्हा येणार आणि तेव्हा मी केव्हा
तो कंटाळतो वाट पाहता पाहता. त्याला असं ॲक्टिव्हिटी इकडून हे जाऊन राहिलं आहे खूप पिक्चरमध्ये, तसं नसते. असं वाटते की काय होऊनच नाही राहिलं आहे. अच्छा. कारण तुम्ही ट्रूप मुवमेंटसाठी गेले, दुसऱ्यांना दिसत नाही. आपल्याला जसं आजकाल ते दिसून राहिलं आहे, म्हणजे फक्त काही बातम्यांमधून बातम्यांमधून फार ते गोष्टी हां कळतात. पण तिथं तेवढं प्रत्यक्ष नसते. खूप वेगळं असतं का? खूप वेगळं असते. अशी काही लढाई पूर्वीच्या काळात लढाई व्हायची, समोरासमोर पांडव कौरव येऊन लढाई करायचे, छत्रपती शिवाजी सेना आणि मुघल करायचे. तसं आजकाल होत नाही. समोरासमोर मैदानात येऊन तसं नाही होत. आजकालच्या लढाईमध्ये दुरून वार होतात, सायबर वार व्हायला लागले. तर आणि ही जी लढाई असते, जे तुम्ही ज्याचा उल्लेख केला, तसं ग्राउंडवर दिसत नाही. माहीतच होत नाही की आपली लढाई सुरू आहे. ओके. कारण जसं टायगर हिलवर जवान गेले काबीज करायला, हाँ हाँ. एक प्लाटून वहाँ से गया, नाउ दे आर फायटिंग वॉर, आप समज लढाई करून राहिले आहेत. म्हणजे आता ती जी कारगिलची झाली होती, हो. सर आत्ताच ना मी 12वीला एक पाठ शिकवते, हो. अनुराधा प्रभू देसाई यांचा. हां तर त्याच्यामध्ये त्यांनी ना त्याचं वर्णन केलेलं आहे. हो. की पँगॉंग हिल असेल, हो. द्रास, कारगिल, लेह लडाखचे हो. जे काही नाही का आपली 16,000 हो, फुटांवर हो. ती लढाई केली होती. हो. मग ते कसं असतं, म्हणजे त्यावेळेस होत होती आणि आता तसे बॉम्ब हल्ले किंवा प्रत्यक्ष नाही zombie होते, shoot वगैरे तेच होतंय, परंतु तेवढं विजिबल नसते ते. नसतं. हां. हां, हां. म्हणजे म्हणजे जसं आपल्याला एक कॅमेऱ्यामध्ये पर्टिक्युलर दाखवलं ते होतं. विजिबल होत नाही. हां, हां. कॅज्युअलिटी होतात, होऊन राहिल्या, काही ऑपरेशन झालं तर होतात, परंतु विजिबल नसते लोकांना की कसं काहीतरी होऊन राहिलं आहे वॉर. नाही, जसं तुम्ही पिक्चरमध्ये बघता तसं दिसत नाही. तो फक्त लढाई करून राहिला आहे, त्यालाच माहीत आहे मी लढून राहिलो आहे. हे खूप असं वेगळी मनस्थिती असते ना. म्हणजे आता हो. आपण कसं टीव्ही मध्ये पाहतोय, ते शूट होतंय म्हणून आपण त्याच्याशी कनेक्ट होतोय. हो. पण तिथे तर कुणीच नसतं आणि ती फक्त लढाई की आपल्या समोर दुश्मन आहे हो. आणि आपण म्हणजे त्यांचं कनेक्शन डायरेक्ट आपल्या भारत मातेशी असतं. हो हो म्हणजे हे खूप पाहण्यासारखं किंवा नाही का एक जाणून घेण्यासारखं आहे की सगळं घर परिवार एकीकडं, देशाची जनता एकीकडं आणि आपली लढाई हो, फक्त हो. आपल्या दुश्मनाबरोबर चालू आहे. हां, ती एक त्या लोकेशनमध्ये कुठं लढाई होऊन राहिले तेवढा तो पोर्शन ॲक्टिव्ह राहतो, कॅज्युअलिटीज होतात, मेडिकल इव्हॅक्युएशन होते, सगळं काय होते, परंतु असं विजिबली तुम्हाला अशी लढाई होऊन राहिली आहे फक्त न्यूजमध्येच कळते. हां, हां, ॲक्च्युअल वॉरझोनमध्ये तसं काही दिसत नाही. हां, हां. असं वाटते की सगळीकडे शांती शांती, यामध्ये कुठं आवाज येत असतात, गोळ्यांचा आवाज येतो कधी, परंतु दे आर नॉट विजिबल. तो सर इसी में मुझे बताना, आप बता सकते हो कि मतलब आपने कितनी लड़ाई लड़ी और उसमें से कितनी विजय हुई है और कितनी आपको मतलब पीछे बुला लिया गया है इंडियन कॉन्स्टिट्यूशन की तरफ? देखिए ऐसा है ना, जो लड़ाई सैनिक एक उसका हिस्सा है लड़ाई का, और लड़ाई देश लड़ता है, सही. बराबर है. और हार और जीत सैनिक की नहीं होती, देश की होती देश है. की होती है. और अभी अगर आपने हमारी कितनी भी लड़ाइयाँ जो देखी है, कहीं ना कहीं हम जीते हैं, कहीं ना कहीं मतलब हर लड़ाई हमने जीती है. 1961 के वॉर का जो था सेटबैक है, मगर हमारी कम ताकत के बावजूद हमने बहुत उसको ज़्यादा सस्टेन किया. तो हमारे भारत की सेना का जो मनोबल है वो इतना स्ट्रांग है कि हम परवाह नहीं करते, वो जान की परवाह नहीं करते, चलते आगे है. और उस लड़ाई को अगर आप क्यूमुलेटिव तरीके से देखो तो डेटा में शायद हमें अभी एक पिक्चर आई थी कुछ दिन पहले, 21 या कुछ पिक्चर थे शायद, चाइना वॉर के 1961 वॉर के ऊपर. हाँ, हाँ, हाँ. ठीक है, उस पिक्चर को उन्होंने बहुत उस वॉर की जीत कैसी है उस पिक्चर में बहुत सुंदर तरीके से, डॉक्यूमेंटेड मूवी है वो हमारा बोलते हैं कि हम चाइना ने हमको हमारा लैंड कैप्चर किया, सही है, लेकिन जहाँ तक लड़ाई का सवाल है हमने वो हारी नहीं है, राइट. और 71 का जो था बांग्लादेश के साथ जो हुआ था, वो तो सब दुनिया जानती है कि वो तो 13 डेज़ का वॉर था, जैसे महाभारत हुआ था 13 डेज़ का, वैसे ही हुआ था. और 92,000 सैनिकों को हमने सरेंडर करवाया पाकिस्तान आर्मी के. तो वो तो अभी पूरे देश दुनिया में वो पढ़ाई किया जाता है कि ये इंडियंस ने कैसी लड़ाई जीती है.
92,000 सोल्जर्स को सरेंडर करवाना सहज छोटी शक्य बात नहीं है। हो. सही बात है। छोटी बात नहीं है। तो ये चीज़ है ना, इसमें सिर्फ सैनिक ही लड़ रहा है ऐसा नहीं ऐसा है। नहीं है। हर लेवल पे, डिप्लोमेटिक लेवल पे और अलग अलग गवर्नमेंट लेवल पे, व्हेन कंट्री इज एट वॉर, एवरीबडी इज एट वॉर, सही बात। सिविलियन भी उसमें वॉर में है। ऐसा नहीं है कि सैनिक लढाई कर रहा है तो सिविलियन बैठे हैं, नाही, वो भी वॉर में है. त्याचे पडसाद इकडे पण उमटले जातात. सो एवरीबडी इज एट वॉर. वो आणि वॉर सैनिक जैसे वॉर में जैसे भी कोई किसी की डेथ होती है, राइट, और जिस तरह से सिविलियन में उसके प्रति आक्रोश आता है और भारत माता के प्रति जो जोश के नारे लगते हैं, सब पता चलता है, राइट. तो ये रिस्पांस से सैनिक, लड़ने वाले सैनिक को और अपना आत्मबल मिलता है. तो वो है. तो हमारे भारत के इतिहास में हमने लड़ाई नहीं हारी है. हाँ, ये तो है। और मैं बता सकता हूँ, आज हम जिस स्थिति में है, हमें ऐसा कोई कंट्री नहीं है जो हमें हरा सकता है. सही बात है। कोई भी कंट्री, मैं नाम लेना ज़रूरी नहीं है, सही बात। मगर जिस तरह से हमने, आपने कुछ साल पहले देखा होगा, अभिनंदन को छुड़ा के लाया था, हो. वो जो एक उदाहरण है, वो आपकी ताकत का उदाहरण है. सही बात है। ये जब तक आपकी ताकत दुश्मन को विजिबल नहीं होती, तब तक वो अभिनंदन जैसे हमारे हीरो को सही सलामत उसको वापस करवाना, ये हमारी बहुत बड़ी जीत है. जीत है। सही साथ ही जो ऑपरेशन सिंदूर के बाद जो हुआ, जिस तरह से हमने स्टेप बाय स्टेप हम तैयार कर रहे खुद को, बहुत बहुत ही ताकतवर देश है हमारा. और जैसे सरकार का, हर भारतीय का स्वप्न है, 2047 में हम नंबर 1 कंट्री बनेंगे दुनिया की, इसमें कोई शक नहीं. तर एक सैनिक म्हणून आज आपण जे रिअल हिरो आहेत त्यांना आज आपण खरं तर भेटलो आणि एक सैनिकांप्रती एक कृतज्ञता म्हणा किंवा आपली एक जबाबदारी म्हणून आजची ही खास मुलाखत होती सर. तुम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांना एक भारतीय जवान म्हणून, एक सिव्हिलियन म्हणून आणि एक इतकं चांगलं इन्स्टिट्यूट की जे सैनिकांसाठीच खास काम करते, तर सर्वांसाठी काय आवाहन कराल? माझं फक्त एकच आव्हान आहे सर्व देशवासियांना, त्यांनी एक छान भारतीय नागरिक व्हायला पाहिजे. ते जे आपल्यामध्ये, आपण जेव्हा दुसऱ्या देशांच्या लोकांना बघतो, क्लिनलीनेसमध्ये, डिसिप्लिनमध्ये, आणि त्यांची जी समयबद्धता आहे, जपानीजचं खूप मोठं उदाहरण आहे, असे आपण दुसऱ्यांकडे उदाहरण बघतो. पण आपल्या देशात त्यांच्यापेक्षा जास्त क्षमता आहे. कारण आपलं एवढं मोठं कुटुंब आहे, 140 करोड. तर हे कुटुंब जर यांनी डिसाईड केलं की वी विल मेक आवर कंट्री प्राऊड, तर कुठं कोणतीच ताकद नाही आहे की या देशाला थांबवू शकणार. मशीनची काही लिमिटेशन नसते, माणसाचं पॉवर जे आहे ना, आपण आजकाल AIची गोष्ट करून राहिलो आहे. आपल्या भारतामध्ये नॅचरल इंटेलिजन्स आहे, ठीक आहे. AIची आम्हाला गरजच नाही आहे. AI एक टूल आहे, तर तुमच्या एफिशियन्सी वाढवण्याकरता तर ठीक आहे. परंतु जर सैनिकांनी जर हे एक चांगला नागरिक कसं व्हाय, गुड सिटिझन, कधी कधी आम्हाला जसं ऐकायला मिळते की छोट्या छोट्या वादावरून आपले नागरिक मारून राहिले, एक दुसऱ्याला मर्डर करून राहिले आहेत, तर आम्हाला फार दुःख होतो की असं. किंवा रिकलेस ड्रायव्हिंगमुळे एक छोट्याशा बी, काल परवाची न्यूज, छोट्याशा मुलाला त्याने हे केलं, आम्हाला फार दुःख होतं. असं काही असं व्हायला नाही पाहिजे. तर सर्वांनी चांगला नागरिक व्हावं. दैट इज द लिस्ट एनीबडी कैन डू. सही बात है। सर, मैं जैसे देख सकता हूँ कुछ तहसील है, उसमें मेडल दिया जा रहा है या अवार्ड दिया जा रहा है, तो आपको भी कोई ऐसा अवार्ड या मेडल मिला है सर? मिले हैं. आर्मी से मुझे कमेंडेशन मिला है चीफ ऑफ आर्मी स्टाफ की तरफ से. अच्छा। और मुझे लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड भी मिला है.
अवार्ड तो मिलते रहते हैं। आप काम करते रहो, अवार्ड अपने आप आते हैं। और इसमें जैसे यहाँ पर ये विजिटर्स वगैरह हैं, गवर्नर साहब वगैरह आए हुए हैं, अवार्ड तो मिलते हैं, काम करने से अवार्ड मिलते ही है। तर एक खूप छान अशी मुलाखत की सगळ्या बाजूने आपण सैनिक काय आहे हे जाणून घेतलं, त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्यांचं कार्य जाणून घेतलं आणि त्याचबरोबर एक सिव्हिलियन म्हणून जगणं काय असतं आणि आपली जबाबदारी काय आहे ही आजच्या मुलाखतीमध्ये खास आपण जाणून घेतली. सर आज खरंच वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी सर्व प्रेक्षकांसाठी ही जी वेळ दिली त्यासाठी आम्ही तुमचं अगदी मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. बिलकुल तुम्ही मी पण तुम्हाला धन्यवाद देतो, थँक्यू देतो, कारण तुम्ही मला ही संधी दिली मला बोलण्याचा आणि माझे विचार प्रेक्षकांसमोर आणण्याचा एक मला एक संधी दिली आहे. त्याच्यामुळे धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार. जय हिंद. जय जय हिंद. हिंद.